ऋषीजी हॉस्पिटल येथे संपतलाल, नरेंद्र, प्रशांत बाफना परिवाराच्या वतीने किडनी विकार तपासणी शिबिराचे उद्घाटन आयोजक संपतलाल बाफना आणि परिवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या प्रसंगी संपतलाल बाफना, नरेंद्र बाफना, शकुंतला बाफना, वैशाली बाफना, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, अभय गुगळे, सतीश लोढा, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, डॉक्टर आशिष भंडारी, शिबिराचे तज्ञ डॉक्टर गोविंद कासट आदी उपस्थित होते। आरोग्य सेवेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे असे यावेळी बोलताना उद्योजक संपतलाल बाफना म्हणाले। तसेच आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे कार्य महाराष्ट्रात सर्वदूर पसरले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। आनंद ऋषीजी डायलिसिस विभागात 32 डायलिसिसच्या मशीन्स आहेत। डायलिसिसच्या रुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने रुग्णसेवा मिळावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून चांगल्या क्वालिटीची मशिनरी उपलब्ध करून देण्यात आल्याचे या प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले। आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 1 लाखाहून अधिक रुग्णांचे डायलिसिस यशस्वीपणे झाले असल्याचे यावेळी डॉक्टर गोविंद कासट यांनी सांगितले। या शिबिरात 70 रुग्णांची तपासणी करण्यात आली। मला आजचा दिवस फार छान वाटतोय। हे रुग्णालयाची सेवा वगैरे देणग्या वगैरे करायची, जे आजार वगैरे चांगले होणे करणे इच्छा असते, ही जशी कायम राहावी ही परमेश्वरा देवांची कृपा आहे। मशीन जिथे आपण कार्यरत आहोत आणि या फक्त सेवाच नाही तर यामध्ये जे वॉटर प्लांट म्हणजे जे उत्कृष्ट पाणी जर त्या डायलिसिसच्या प्रोसेसमध्ये असेल तर डायलिसिस अजून चांगलं होऊ शकेल। आणि तसेच हायटेक मशीन्स, ज्या मशीन्स आज जगामध्ये सगळ्यात चांगल्या स्टँडर्ड मशीन्स आहेत त्या मशीन आपल्याकडे आहेत। जरी चॅरिटी आहे, जरी कमी रेट आहे, तरी आपण मशिनरीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केल्यामुळे आज आपल्या जे काही डायलिसिसचे रुग्ण आहेत त्यांचं वयोमान कसं जास्तीत जास्त वाढेल, त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना कसं सुखार मिळेल आणि कसं समाधान मिळेल यासाठी आमचं आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं डायलिसिसचे सर्व स्टाफ ज्या पद्धतीने ज्या मनोभावेने काम करतात, तसेच डॉक्टर कासट असे डायलिसिस तज्ञ आणि पूर्ण दिवस हे सर्व रुग्णांची ते बरोबर पाहत असतात आणि डायलिसिस किती गरज आहे, किती दुसरी डायलिसिस आहे, त्यांना औषधं काय द्यायला पाहिजे या सगळं केल्यामुळे डायलिसिसचं त्यांचं जे काही रुग्णांचं जे वयोमान आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतो। आज या डायलिसिस कॅम्पसाठी आलेल्या सर्व रुग्णांचंही सहर्ष स्वागत करतो। तसेच आदरणीय आज संपत शेठ बाफना एकदम एक लहान खेड्यातून आलेला हा संपूर्ण परिवार आणि एक शेतकरी कुटुंब आणि पण आज अहमदनगरमध्ये सगळ्या सामाजिक कामामध्ये आमचे नरेंद्र भाऊ असतील, प्रशांत भाऊ असतील, आमचे भोसर संपत शेठ असतील आणि संपूर्ण अक्षय असेल, संपूर्ण परिवार त्या पद्धतीने ज्या मनोभावेने ती समाजाची सेवा करतायत। आमचं काम असो, आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं काम असो, कुठे सरकार बरोबरी काही काम असेल तर ते एका मिनिटामध्ये ते लोक आपलं घरातलं काम समजून किंवा घरातलं काम बाजूला ठेवून ज्या पद्धतीने हे लोक काम करतात, मला वाटतं तेच आशीर्वाद यांच्याबरोबर असल्यामुळे तेवढं मोठं काही साम्राज्य त्यांनी आज उभं केलं। पण जिथे कमी तिथे आम्ही समाजातील घटकांना कुठे काही गरज असेल तर तिथे हे परिवार आवर्जून उभे राहतात। तिथं त्यांची जी काय अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतात। नरेंद्र भाऊ, प्रशांत भाऊ बँगलोरमध्ये खूप मोठं त्यांनी एम्पायर तिथे निर्माण केलेलं आहे। नरेंद्र भाऊनी MIDC मध्ये खूप वेगवेगळे उद्योग चालू करून
समाजाच्या सेवेबरोबर आपलंही कसं काम करता येईल या पद्धतीने पाहिलेलं आहे. आनंद आमच्या बॉडीवरती पण आमचे नरेंद्र भाऊ आहेत आणि आनंद ऋषी हॉस्पिटलच्याही कार्यामध्ये नेहमीच त्यांचा सद्भावना आणि सहयोग आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शनपर असतात. आता ते भाऊसांनी आज वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीसाठी पण 1 कोटी रुपयाचं दान देऊन आमच्या कार्यकर्त्यांचाही त्यांनी उत्साह वाढवला आणि ज्यावेळेला आम्ही या प्रोजेक्ट समोर ठेवला त्याने सांगितलं मला काय करायचं हे सांगा मी करतो. एवढा मोठा मनाचा आणि कुठलाही अभिमान नसता न बाळगता आणि एवढा मोठा मनाचा माणूस आपल्या समाजामध्ये आपल्या या सेवेच्या कार्यामध्ये असणं हे आपल्या सगळ्यांचं अहोभाग्य आहे. भाऊसा आणि बाईंना त्यांनाही चांगलं आरोग्य लाभो, परमेश्वर त्यांना शक्ती देवो या आचार्यजींच्या चरणी प्रार्थना करतो. बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.